तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाला खूप वेळ ट्रेंडिंगला चाललेला, त्याच्यावरतीच आपण हे ट्यूटोरियल क्रिएट केले आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट पहिले तुम्हाला ओपन करायचं आहे. इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की इथे आपण कॅपकट ओपन केलंय. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तो तुमचा जो फोटो सिलेक्ट करायचा आणि इथून ऍड करायचा आहे. सिंपली इथून आपण हा फोटो ऍड केल्यानंतर खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर रेशोचं ऑप्शन मिळून जाईल. आपल्या त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला 9.16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे झाल्यानंतर फोटो इथून सेट करून घ्यायचा स्क्रीनवर. फोटो सेट झाल्यानंतर इथं मग खाली काय करायचं, ओव्हरलेच ऑप्शन आहे, त्यावरती आता क्लिक करायचं. फोटोच्या पहिल्या यायचं आहे, पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ इथून तुम्हाला ऍड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ येतो तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर येतो मग एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची अशा. ठीक आहे, इथपर्यंत नेऊया. आपण नेल्यानंतर सिम्पली काय करायचं, हा जो बीट मॉडेल त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत, तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली कुठे चेंज होते, इथे चेंज होते. ह्या फोटोवरती क्लिक करायचं, पहिलं ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचे. पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे, ह्या फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करा. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट मॅपर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि आपल्याला इथून PNG ॲड करायचं आहे. तर इथून मी काय करतो, आता इथून सर्व फोटो आहे ना बीट नाव इथून स्प्लिट करून घेतो. येथे बघू शकाल की त्यामध्ये ना सर्व फोटो बीट नाव इथून स्प्लिट केल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, पहिलं आपलं हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ट्रेंडिंगमध्ये किंवा तुम्हाला इथे ना सिम्पली कॅमेराच्या ऑप्शनमध्ये ट्रबल झूम नावाचा इफेक्ट मिळून जाईल, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. सिम्पली यामध्ये असेल सिलेक्ट करायचं आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना लाईटमधला हा जो मॅट स्नॅपशॉटचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून मिळून जाईल लाईटमध्ये, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा. ठीक आहे, आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. आता त्याच्या पुढचा हा फोटो आहे, म्हणजे 6 सेकंद तिथला जो हा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्या इनमधला ऊसचा इथून वेक्स द्यायचा आहे. त्याच्या पुढचे फोटो सिम्पली आपल्याला इनमधलाच पेंडिंगचा तो वेक्स द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचे फोटो सिम्पली आपल्याला आहे ना इनमधलाच अनफोल्ड जो फेड असेल तो तुम्हाला इथून द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल जो फेड असेल तो तुम्हाला इथून द्यायचा आहे त्या फोटोला. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच क्रॉस सेकचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून द्यायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला हा जो आपला इनमधला 3 स्लाईडचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून द्यायचा आहे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला अनफोल्ड जो फेड असेल तो तुम्हाला इथून द्यायचा आहे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. तर इथून हे फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली काय करायचं, पहिल्यांदा द्यायचं आहे आणि खाली इफेक्ट ऑप्शन त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ एक्टवरती क्लिक करून येण्या हे तुम्हाला इंट्रो आणि आउटरोमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरं चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या पेक्षा लेंथ असेल बाय डिफॉल्ट जेवढी असेल तेवढी ठेवा. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आहे तुम्हाला 25 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा इथेच थांबायचं आणि व्हिडिओ वरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा. अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असं पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला 6 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली 6 सेकंदाच्या मागच्या फोटोचं म्हणजे 5 सेकंदात थोडं पुढे येते आणि बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करू. सिम्पली तुम्हाला ट्रेनिंगमध्ये किंवा तुम्हाला ना या ऑप्शनमध्ये स्टोकच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. ऑप्टिकल स्कॅनचा इथून सिलेक्ट करा. अशा प्रकारे बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल एवढी ठेवा जशी स्क्रीनवर ठेवली आपल्याला तशा प्रकारे. त्याच्यानंतर 6 सेकंद इथला पुढे जो तुम्हाला स्प्लिट केला तिथे यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 7 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर आपल्याला चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. पुन्हा इथेच यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा. अशा वेळी इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ असेल 6 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत तुम्हाला न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला इथे व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आणि इथं तुम्ही बघू शकाल की इथून आपला जो हा व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.